देवा है तो छप्पर फाड़ के देता है. छगन भुजबळांकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक. 150 कोटींच्या कामाचं भूमिपूजन. शिवतीर्थावर संजय राऊत यांनी राज ठाकरेंमध्ये 20 मिनिटं चर्चा. निवडणूक वचननाम्यासह संयुक्त मुलाखतीबाबत चर्चा झाल्याची माहिती. राज ठाकरेंच्या भेटीनंतर राऊत मातोश्रीवर. मनपा निवडणुकीच्या रणधुमाळीत ठाकरे बंधूंची संयुक्त मुलाखत येणार. आता 6 जानेवारीला दणदणीत आणि खणखणीत मुलाखत. खासदार संजय राऊतांची ट्विट करत माहिती. भाजपच्या 6हून अधिक जाहीर सभा. उद्यापासून सभांना सुरुवात. काही ठिकाणी रोड शोचंही नियोजन. बिनविरोध उमेदवारांची होणार चौकशी. राज्य निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय. आयोगानं मागवला बिनविरोध उमेदवारांचा अहवाल. महायुतीचे 60 ते 70 उमेदवार कुठल्या कर्तृत्वावर निवडून येतात. तपास यंत्रणांचा दबाव, पैशांचा वापर करून विरोधकांना माघार घ्यायला लावली. खासदार संजय राऊत यांचा आरोप. नागपुरात भाजप प्रचाराचा पॅटर्न बदलणार. भाजपचा मोठा सभांऐवजी कॉर्नर सभा. संवादावर भर. फडणवीस गडकरींची प्रकट मुलाखत होणार. भाजप आमदार प्रवीण दटकेंची माहिती. नांदेडमध्ये भाजपचा एकनाथ शिंदेंना जोरका झटका. शिवसेनेच्या 2 अधिकृत उमेदवारांची निवडणुकीतून शेवटच्या क्षणी माघार. तिकिटासाठी दोघेही भाजपमधून आले होते शिवसेनेत. अमरावती भाजपमध्ये उमेदवारीवरून असंतोष. निवडणूक निरीक्षक संजय कुटेंनी दारू पिऊन उमेदवारी वाटल्याचा आरोप. भाजपच्या महिला मोर्चाच्या उपाध्यक्ष श्रद्धा गेहलोत यांचा आरोप. राज्यसभेतील 71 खासदारांचा कार्यकाळ संपणार. महाराष्ट्रातील 7 खासदारांचा समावेश. शरद पवार, रामदास आठवलेंचा कार्यकाळ संपणार. 8 दिवसात साईचरणी 23 कोटी रुपयांचं दान. 8 लाखांहून अधिक भाविकांनी साईंचं दर्शन घेतलं.